लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने 1936 मध्ये एका परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि या परिषदेला अध्यक्ष म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केलेली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून निवड झाली अशा पद्धतीचं पत्रही जातपात तोडक मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवून दिलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्र लिहून त्यांना असा रिप्लाय दिलेला होता की मी इतर कुठल्याही विचारमंचावरती जात नाही, म्हणून मी माझा स्वतःचाच विचारमंच असेल तर मी बोलत असतो। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला त्यांची विनंती नाकारलेली होती, परंतु वारंवार विनंती केली जात असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी त्यांची विनंती स्वीकारली आणि या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं। अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाच्या तयारीला सुरुवात केली। जवळपास 120 दिवस त्यांनी याची तयारी केली आणि 120 दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अध्यक्षीय भाषण लिहून पूर्ण झालं। हे भाषण लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची एक प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेसला दिली, कारण ते भाषण त्यांना छापून घ्यायचं होतं। त्याच्या काही प्रती छापून त्या अधिवेशनामध्ये त्यांना वाटपही करायच्या होत्या। दुसरीकडे तेच भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातपात तोडक मंडळालाही पाठवून दिलेलं होतं, परंतु एकीकडे हे भाषण छपाईला गेलेलं होतं, त्याची छपाई सुरू होती आणि छपाई पूर्ण झाल्यानंतर जेव्हा हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती आलं त्यावेळेस जातपात तोडक मंडळाचा एक रिप्लाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आला आणि त्या रिप्लायमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की यातले काही शब्द आपण बदलावेत, कारण ते हिंदू धर्मावरती कठोर टीका करणारे आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की यातला एक शब्द काय, तर मी यातला एखादा स्वल्पविराम देखील बदलणार नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जी विनंती होती ती विनंती नाकारली। पण लाहोरच्या या जातपात तोडक मंडळाचे पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणाले की एकतर आम्ही अशा परिस्थितीमधून जातो आहोत की आम्हाला स्थानिक लोकांचा या परिषदेला विरोध आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही एका अस्पृश्य व्यक्तीला या अधिवेशनासाठी बोलवलेलं आहे आणि म्हणून तो विरोध पत्करून आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं आहे। म्हणून आमची एक विनंती आहे की तुम्ही हे जे कठोर झालेलं भाषण आहे याला थोडंसं सौम्य करावं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की हे भाषण जसं आहे तसंच मी सादर करेन, यातला कुठलाही एखादा शब्दच काय एखादा स्वल्पविराम देखील मी बदलणार नाही, अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये घेतली। याचा परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की ही परिषद रद्द झाली तरी चालेल, परंतु मी भाषण बदलणार नाही। आणि याचा परिणाम काय झाला, तर शेवटी ही परिषदच रद्द झाली। पण हे भाषण तत्कालीन परिस्थितीमध्ये छापून पूर्ण झालेलं होतं आणि तेच भाषण आज आपण जवळपास 90 वर्षानंतर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीअंताचा लढा या शीर्षकाखाली आपण ते भाषण वाचत असतो। हे भाषण जर आपण बघितलं तर या भाषणामध्ये एकूण 26 भाग आहेत आणि या 26 भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचा अंत कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो याची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे। आपण जर हे भाषण वाचलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की जाती अंताचा मार्ग कोणता आहे। खरं तर जाती अंताची अनेक चळवळी तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू होत्या। काही लोक जाती अंत करण्याच्या विषयी बोलत होते, जसं की गांधीजी बोलत होते। गांधीजी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये बोलत होते, पण जाती अंताच्या बाबतीमध्ये गांधीजींनी कधीही भाष्य केलेलं नाही। दुसरीकडे सावरकर स्नेहभोजन वगैरे अशा काही प्रकार करत होते, त्यांनाही असं वाटत होतं की जातीअंत झाला पाहिजे, पण ते काही सैद्धांतिक नव्हतं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलं ते मात्र सैद्धांतिक होतं आणि तो सिद्धांत इथल्या समाजव्यवस्थेला लागूही होत होता। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा एकमेव असा सिद्धांत आहे की जो सिद्धांत इथल्या जातीव्यवस्थेच्या अंताकडे आपल्याला घेऊन जातो। दुसरीकडे कम्युनिस्ट चळवळी होत्या ज्या जाती अंतावरती बोलत होत्या, ज्यांच्यावरती मार्क्सवादाचा प्रभाव होता, पण त्यांच्याकडे देखील जाती अंताचा कुठलाही सिद्धांत नव्हता। लाहोरचं जातपात तोडक मंडळ जे जाती अंताचं काम करत होतं त्यांच्याकडे देखील जाती अंताचा कुठलाही सिद्धांत नव्हता आणि म्हणून जाती अंताचं काम करणाऱ्या अनेक लोकांकडून ते माहिती करून घेत होते की आपल्याला जाती अंत कशा पद्धतीनं करता येऊ शकतो। आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली, कारण बाबासाहेब आंबेडकर हे जाती अंतावरती काम करत होते। बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये जाती अंताच्या बाबतीमध्ये कोणता सिद्धांत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अधिवेशनासाठी बोलवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भाषण लिहिलं। आता ज्यावेळेस आपण हे भाषण वाचतो त्यावेळेस आपल्याला असं बघायला मिळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताच्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये 26 भाग याच्यामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक 26 भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे। खरं तर यातल्या 26 भाग जर आपण बघितले तर त्यातल्या प्रत्येक एका भागावरती एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं जाऊ शकतं, इतक्या ताकदीचं हे भाषण आहे।
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला अतिशय कॉम्पॅक्ट करून ते लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपण जर ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं त्याला समजून घ्यावं लागतं, कारण त्यातला एक एक भाग हा एका पुस्तकाचा शीर्षक होऊ शकतं, अशा पद्धतीचा यातला भाग आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण हे भाषण वाचतो त्यावेळेस या भाषणाच्या सुरुवातीचं बॅकग्राऊंड किंवा प्रस्तावना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1916ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो निबंध कास्ट इन इंडिया नावाचा प्रकाशित केलेला होता आणि तो सादरही केलेला होता अमेरिकेमध्ये. तर तो जो काही निबंध आहे तो म्हणजे या भाषणाची खऱ्या अर्थानं प्रस्तावना आहे. भाषणाची म्हणण्यापेक्षा या जातीयांताच्या सिद्धांताची प्रस्तावना आहे. आणि म्हणून ही प्रस्तावना जर आपण वाचली तर आपल्या लक्षामध्ये येईल की इथल्या जातीव्यवस्थेची निर्मिती कशी झालेली आहे. आणि जातीव्यवस्थेची निर्मिती कशी झाली, जातीव्यवस्थेचा उदय कसा झाला, जातीव्यवस्थेचा विकास कसा झाला, हे या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. आता ज्यावेळेस जातीव्यवस्था अस्तित्वात आली त्यावेळेस त्या जातीव्यवस्थेची गुणवैशिष्ट्ये काय होते हे देखील बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सांगतात. आणि मग या जातीव्यवस्थेमुळं इथल्या समाजव्यवस्थेचं नुकसान काय झालेलं आहे आणि फायदे काय झालेले आहेत हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण भाषणामध्ये सांगितलं. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की जातीव्यवस्थेचा उगम कसा झाला, जातीव्यवस्थेचा विकास कसा झाला, जातीव्यवस्था ही पसरत कशा पद्धतीने गेली हे सांगतायत. पुढे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की या जातीव्यवस्थेमुळे इथल्या समाजव्यवस्थेचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की इथली जी जातीव्यवस्था आहे या जातीव्यवस्थेमुळं हिंदू धर्माचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर सांगतातच की इथल्या दलित असतील किंवा इथले अस्पृश्य असतील किंवा शूद्र असतील यांचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु ते हेही सांगतायत की जातीव्यवस्थेमुळे इथल्या हिंदू धर्माचं नेमकं काय नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून हिंदू धर्माचं इथून पुढे जर नुकसान थांबवायचं असेल तर ही जातीव्यवस्था संपवली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांनी इथल्या हिंदू धर्मातील लोकांना हे सांगितलं की ही जी जातीव्यवस्था आहे या जातीव्यवस्थेला संपवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, म्हणजे तुम्ही हिंदू म्हणून कशा पद्धतीने एकत्र येऊ शकता. त्यांनी सांगितलं की आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येऊ शकत नाही, याचं कारणच जातीव्यवस्था आहे. आणि म्हणून जातीव्यवस्था संपुष्टात आल्याशिवाय इथला हिंदू धर्माचा वाढ आणि विकास देखील होणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नेमकं जातीव्यवस्थेमुळं इथल्या हिंदू धर्माचं काय नुकसान झालेलं आहे. आणि मग त्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये सांगितलं की जर ही जातीव्यवस्था इथल्या व्यवस्थेचं किंवा इथल्या सोशल सिस्टमचं जर नुकसान करत असेल किंवा हिंदू धर्माचं नुकसान करत असेल तर ही जातीव्यवस्था संपवली पाहिजे. आणि मग हे संपवण्यासाठी त्यांनी 3 मार्ग सांगितले. पहिला मार्ग त्यांनी सांगितला आंतरजातीय विवाहाचा. आंतरजातीय विवाह केल्यामुळे जातीव्यवस्था काही प्रमाणामध्ये संपू शकते असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आंतरजातीय विवाह हा अंतिम पर्याय नाही आहे किंवा याच्यामुळं संपूर्ण जातीव्यवस्थाच संपेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत नव्हतं, पण काही प्रमाणामध्ये आंतरजातीय विवाहामुळे जातीव्यवस्था संपुष्टात येऊ शकते असं त्यांना वाटत होतं. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की स्नेहभोजन. स्नेहभोजनामधून लोकांमधली एकमयता वाढू शकते. लोक एकत्र येऊन काहीतरी विचार करायला लागतात, लोक एकत्र बसतात, त्याच्यामुळं अस्पृश्यता वगैरे नष्ट होते आणि नव्या काहीतरी गोष्टीला चालना मिळू शकते. आणि म्हणून तो एक पर्याय आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हे जे दोन्ही पर्याय आहेत, एकतर आंतरजातीय विवाहाचा आणि दुसरा म्हणजे स्नेहभोजनाचा, हे दोन्हीही पर्याय पुरेसे नाही आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसरा पर्याय सांगितला, तो म्हणजे ते असं म्हणाले की जर इथली जातीव्यवस्था संपवायची असेल तर ती जातीव्यवस्था निर्माण कोणी केली हे आपल्याला बघावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कास्ट इन इंडियावरती येतात आणि सांगतात की इथली जातीव्यवस्था ज्या धर्मशास्त्रावर आधारित आहे, इथली जातीव्यवस्था ज्या धर्मग्रंथावरती आधारित आहे किंवा ज्या शास्त्रावरती आधारित आहे तेच नष्ट केले पाहिजेत. म्हणजे काय तर त्याचा आधारच संपवला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत आपण जातीव्यवस्थेच्या सिस्टमचा आधार संपवणार नाही तोपर्यंत इथली जातीव्यवस्था संपुष्टात येणार नाही. आणि म्हणून ज्या गोष्टीवरती जातीव्यवस्था आधारलेली आहे ती गोष्टच आपल्याला संपवावी लागेल, हा तिसरा पर्याय त्यांनी सांगितला. आणि यातले जे 3 पर्याय आहेत या 3 पर्यायापैकी शेवटचा जो पर्याय आहे हाच पर्याय इथली जातीव्यवस्था संपवू शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. त्यांनी पहिला सांगितला आंतरजातीय विवाहाचा, दुसरा सांगितला स्नेहभोजनाचा आणि तिसरा सांगितला की ज्याच्यावरती ही जातीव्यवस्था उभी आहे, आधारलेली आहे, तेच नष्ट केलं पाहिजे आपण. आणि म्हणून त्यांनी इथल्या व्यवस्थेला हे सांगितलं की ज्या
धर्मग्रहशास्त्रावरती ही जातीव्यवस्था आधारित आहे त्याचा आपण चिकित्सा केली पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मशास्त्राची चिकित्सा केली, इथल्या जातीव्यवस्थेची चिकित्सा केली आणि याच्यामुळं काय नुकसान झालेलं आहे हेही त्यांनी सांगितलं. हे नुकसान फक्त अस्पृश्यांचं होतं किंवा दलितांचं होतं किंवा शूद्रांचं होतं अशातला भाग नाही आहे, तर हिंदू धर्माचं देखील या जातीव्यवस्थेनं खूप मोठं नुकसान केलेलं आहे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये सांगत होते आणि ते वास्तव होतं. आजही आपल्याला ते पडतं आणि म्हणून आपण एकदा हे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट भाषण म्हणण्यापेक्षा त्यांचा जाती अंताचा सिद्धांत आपण एकदा नक्की वाचला पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे भाषण एक छोटंसं पुस्तिका आहे. छोटंसं म्हणण्यापेक्षा त्याचा विचार खूप मोठा आहे, पण एका बैठकीमध्ये आपलं ते वाचन पूर्ण होऊ शकतं अशा पद्धतीचं आहे. महाराष्ट्र शासनाचं शासकीय मुद्रणालय जे आहे तिथं हे पुस्तक 15 रुपयाला आहे. तर आपलं जे बार्टीचं कार्यालय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था त्यांच्याकडे हे पुस्तक फक्त 3 रुपयाला आहे. आपण हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे, पण हे पुस्तक वाचण्याच्या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1916चा कास्ट इन इंडिया हा शोधनिबंध देखील वाचला पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि एकदा हे दोन्ही पुस्तकं नक्की वाचा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय भीम.